नमस्कार मित्रांनो, मी वंदना देशमुख, रिटायर्ड मिलिटरी स्कूल टीचर, रेकी प्रॅक्टिशनर, सर्टिफाईड न्यूमरोलॉजिस्ट अँड क्रिस्टल थेरपिस्ट. स्वागत करते मी माझ्या अनाहता हिलिंग स्टुडिओ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं. त्याचबरोबर मी तुमचं स्वागत करते माझ्या या 7 चक्रा सिरीजमध्ये. त्यापूर्वी तुम्हाला सर्वांना गणपती उत्सवाच्या खूप 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 शुभेच्छा. गणपती बाप्पा तुम्हाला बुद्धी, आरोग्य, धनदौलत, समृद्धी, दीर्घायुष्य प्रदान करो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर मित्रांनो, आपण बघतोच आहोत की आपण 7 चक्राची ही सिरीज गणपती उत्सवाच्या निमित्ताने सुरू केलेली आहे. आपण आतापर्यंत 3 चक्रांचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये रूट चक्र, सॅक्रल चक्र आणि सोलर प्लेक्सस, ह्या 3 चक्रांना आपल्या प्रपंचाचे चक्र असे म्हणतात. आणि नंतरचा म्हणजे आजच्या भागामध्ये आपण शिकणार आहोत जे आपल्या शरीराच्या मध्यभागी आपल्या हृदयाच्या जवळ जे चक्र असतं, जे एनर्जी सेंटर आहे, ते आहे हार्ट चक्र. हार्ट चक्र हे सगळं शरीरातील सर्व चक्रांना गव्हर्न करतं किंवा कंट्रोल करतं. तर हार्ट चक्र काय रिप्रेझेंट करतं, तर दया, प्रेम, करुणा आणि क्षमाशीलता, याला आपण फॉरगिवनेस म्हणतो. तर आजच्या या एपिसोडमध्ये आपण हार्ट चक्राचा अभ्यास करणार आहे. So let's begin our today's journey towards energy, healing and inner peace. तर मित्रांनो, हार्ट चक्र, हार्ट किंवा मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये आपण त्याला अनाहता चक्र असे सुद्धा म्हणतो. अनाहताचा अर्थ काय? अनस्ट्रक किंवा अनबिटन साऊंड, म्हणजे असा ठोका जो आपल्याला जाणवत नाही किंवा ऐकू येत नाही, पण तो आपल्या जन्मापासून आपल्या मृत्यूपर्यंत आपलं हार्ट जे आहे हे एक ठोका देत असतं. तर त्याला आपण अनबिटन किंवा अनस्ट्रक साऊंड असं सुद्धा म्हणतो. मग कुठे आहे याचं लोकेशन? तर याचं लोकेशन अगदी शरीराच्या मध्यभागी आहे. आणि याचा रंग कोणता आहे? तर याचा रंग आहे ग्रीन कलर. याला किती पेटल्स असतात? तर याला 12 पेटल्स असतात. आणि हे 12 पेटल्स वेगळे वेगळे गुण किंवा वेगळ्या वेगळ्या आपल्या क्वालिटीज रिप्रेझेंट करतात. जसं प्रेम आहे, दया, क्षमाशीलता, पीस, हार्मोनी, फेलोशिप, क्लॅरिटी, प्युरिटी, युनिटी, कंपॅशन, ह्या सगळ्या ज्या 12 क्वालिटीज आहेत, ह्या 12 क्वालिटीज या 12 पेटल्स रिप्रेझेंट करतात. याचा बीज मंत्र आहे यम. आणि याचं तत्व आहे, याचं एलिमेंट आहे वायू किंवा एअर किंवा गॅस आपण ज्याला म्हणू शकतो, की ज्याला आपण कंट्रोल करून ठेवू शकत नाही. म्हणून हे वायुतत्व रिप्रेझेंट करतं फ्रीडमला, मोकळेपणा, ओपननेस आपल्या नेचरचा. आता हार्ट चक्राचा जो सिम्बॉल आहे, ह्या सिम्बॉलच्या आतमधल्या साईडला किंवा सेंटरमध्ये 2 त्रिकोण एकमेकांना इंटरसेक्ट केलेले आपल्याला दिसतात. आणि ते 2 त्रिकोण एकमेकांना इंटरसेक्ट करून षटकोन तयार करतात. तर हे त्रिकोण जे इंटरसेक्ट करतात हे काय रिप्रेझेंट करतात? तर हे रिप्रेझेंट करतात आपल्यामधले जे अपोजिट एनर्जीज आहेत किंवा मेल अँड फिमेल एनर्जीज हे रिप्रेझेंट करतात, किंवा त्याला यिंग अँड यँग एनर्जी असं सुद्धा म्हणतात. आणि ह्या 2 त्रिकोणाचे जे टोकं आहेत, एक वरच्या बाजूनी टोक आहे, एक खालच्या बाजूनी टोक आहे. तर वरच्या बाजूचं टोक काय रिप्रेझेंट करतं? तर हे ट्रान्समिशन ऑफ पॉझिटिव्ह एनर्जी रिप्रेझेंट करतं. आणि डाऊनवर्ड जे त्याचं अँगल आहे किंवा कोन आहे तो निगेटिव्ह एनर्जी, ट्रान्समिशन ऑफ निगेटिव्ह एनर्जी रिप्रेझेंट करतं. म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी शरीराच्या आतमध्ये गेली पाहिजे आणि निगेटिव्ह एनर्जी शरीराच्या खाली म्हणजे जमिनीमध्ये जाऊन सामावली पाहिजे, असे हे 2 त्रिकोण किंवा 2 ट्रायंगल्स रिप्रेझेंट करतात. तर आपलं हे हार्ट चक्र जेव्हा बॅलन्स असतं किंवा स्ट्रॉंग असतं, त्यावेळी आपल्यामध्ये एकतर सेल्फ लव्ह असतं. म्हणजे आपण आपल्याला स्वतःला प्रिय असलो की सगळं जग आपल्याला प्रिय असतं. त्याच्यानंतर आपण इतरांवरती पण प्रेम करू शकतो, दया, करुणा दाखवू शकतो. आपण इतरांना क्षमा करू शकतो, फॉरगिवनेस ज्याला म्हणतात. आणि आपल्यामध्ये कृतज्ञतेची भावना असते, ग्रॅटिट्यूड, पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड. पॉवर ऑफ ग्रॅटिट्यूड हे आपल्याला आयुष्यामध्ये सगळं काही देऊन जाते. आपल्याला उपलब्ध असणाऱ्या सर्व बाबतीत, अगदी म्हणजे आपल्या आईवडिलांपासून ते आजपर्यंतच्या सगळ्या बाबतीत आपल्यामध्ये एक ग्रॅटिट्यूडची भावना असली पाहिजे, कृतज्ञता असली पाहिजे. ती कृतज्ञताची भावना आपल्याला प्रगतीपथावर घेऊन जाते. त्याच्यानंतर
कुठलंच आपण मनामध्ये राग किंवा द्वेष पकडून ठेवत नाही. नेहमी आपण ओपन हार्टेड असलं पाहिजे. आणि या दोन्ही याच्यातून म्हणजे फॉरगिव्हनेस, क्षमा करणे आणि कृतज्ञता व्यक्त करणे, यातून आपलं स्वतःचं इमोशनल हिलिंग होत असतं आणि आपण कुठेच डगमगत नाही किंवा आपली जी पर्सनॅलिटी बनते ती अगदी बॅलन्स पर्सनॅलिटी बनते. आणि अर्थातच आता हार्ट चक्र जर इम्बॅलन्स असेल तर आपल्यामध्ये द्वेष, मत्सर, कटुता, नात्यामध्ये कटुता निर्माण होते, दुरावा निर्माण होतो, आपण कोणाला सहजासहजी माफ करू शकत नाही, आपण खूप छोट्या छोट्या गोष्टी आपल्या मनामध्ये आपण धरून ठेवतो, त्याचा आपण स्वतःच त्रागा करून घेतो. त्याच्यानंतर आपल्याला लोनलीनेस जाणवतं, म्हणजे आपल्याला एकटेपणाची भावना जाणवते, कारण आपलं स्वतःवरती प्रेम नसतं. सेल्फ लव जेव्हा आपण गमावून बसतो तेव्हा आपल्याला इतरांमध्ये पण इतर लोक आपल्याला चाहतात किंवा इतर लोक पण आपल्याला प्रेम देतात, याच्यावर आपला विश्वास बसत नाही आणि आपण मग एकटेपणाच्या भावनामध्ये, लोनलीनेस ज्याला आयसोलेशन ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये जातो. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे हे चिडचिडेपणा असेल, द्वेष, मत्सर, एकटेपणाची भावना, ह्या साहजिकच मग आपल्या फिजिकल हेल्थवरती परिणाम करतात. मग यातून आपल्याला हार्ट आणि लंग्सचे डिसऑर्डर्स दिसून येतात. BP हाय होणे किंवा कधीतरी हार्ट अटॅक येणे, कारण आपण आपल्या स्वतःच्या पण इमोशन्स आतमध्ये होल्ड करून ठेवतो आणि दुसऱ्यांवरती पण आपण एक्सप्रेस करण्यात स्वतःला कुठेतरी आपण कमी समजतो. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे आपल्या हार्टवरती प्रेशर येणे, आपल्या लंग्सवरती म्हणजे BP आपलं हाय होणे किंवा BPमध्ये फ्लक्च्युएशन्स येणे, हे सगळे सिम्पटम्स जर आपलं हार्ट चक्र इम्बॅलन्स असेल तर दिसून येतात. तर आपलं हार्ट चक्र जर ब्लॉक असेल तर त्याचा परिणाम आपल्या इतर चक्रांवरती पण होतो. म्हणजे हार्ट चक्राच्या खाली जे 3 चक्र असतात ते आपले प्रपंचाचे चक्र आहेत आणि हार्टच्या वरती जे आपले 3 चक्र आहेत ते आपले स्पिरिच्युअलिटीचे चक्र आहेत. तर हार्ट चक्र जर ब्लॉक झालं असेल किंवा त्याच्यामध्ये इम्बॅलन्स निर्माण झाला असेल तर साहजिकच याचा परिणाम खालच्या 3 आणि वरच्या 3 या चक्रांवरती होत असतो. आपण थोडक्यात असं म्हणू शकतो की हार्ट चक्र हे जे आहे हे कनेक्टिंग ब्रिज आहे आपल्या लोअर 3 चक्राला आणि अप्पर 3 चक्राला कनेक्ट करण्यासाठी. म्हणून हार्ट चक्र प्रत्येकाचं बॅलन्स राहणे किंवा स्ट्रॉंग राहण्यासाठी आपण नेहमी त्याच्यावरती वर्क करायला पाहिजे. आणि सोपं आहे, कारण आपल्यामध्ये फक्त ओपननेस ठेवायचा आहे. आपण ओपन हार्टेड जर असलो, आपल्याला सर्व सारखे वाटत असले, आपण सगळ्यांवरती प्रेम, दया, माया जर करू शकलो, सेल्फ लव आपलं आपण टिकवून शकलो तर आरामातच आपण आपलं हार्ट चक्र बॅलन्स ठेवू शकतो. तर आता काय करू शकतो, म्हणजे आणखी काय करू शकतो आपण आपलं हार्ट चक्र बॅलन्स करण्याच्यासाठी? तर आपल्याला माहीतच आहे की प्रेम दिल्याने वाढतं. जर आपण इतरांना प्रेम देत असेल तर त्याचं रिटर्न्स आपल्याला मिळत असतात. आपल्याला साने गुरुजींची कविता आठवते, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. कारण आपण जर इतरांना प्रेम देऊ तर आपल्याला प्रेम मिळेल आणि त्याच्यामध्ये आपला स्वार्थ आहे खरं म्हणजे. जेव्हा आपण इतरांशी जेव्हा चांगलं वागतोच, दयानी मायेनी वागतो, प्रेम देतो, त्यावेळेस आपोआपच आपल्याला माहीत असतं की हे सगळे रिफ्लेक्शन आपल्याकडे येणार आहेत. त्याच्यामुळे सोपी गोष्ट आहे, त्याला काही फार मेहनत किंवा कष्ट लागत नाहीत. त्यामुळे सर्व प्राणी मात्रांवरती दया करा, सर्वांशी प्रेमाने वागा. त्याच्यामध्ये आता नेक्स्ट मेडिटेशन तर आहेच की याचा जो बीज मंत्र आहे यम, ह्या बीज मंत्राचं उच्चारण करून आपण हार्ट चक्रावरती लक्ष केंद्रित करून 2 ते 3 मिनिटं यम ह्या बीज मंत्राचं उच्चारण करून आपण आपलं हार्ट चक्र बॅलन्स करू शकतो, स्ट्रॉंग करू शकतो. त्याच्यानंतर काही योगासनं आहेत ज्याच्यामध्ये भुजंगासन आहे, गोमुखासन आहे, नंतर गरुडासन आहे. हे आसनं केल्याने सुद्धा आपलं हार्ट चक्र बॅलन्स राहतं. आणि एक आहे प्रॅक्टिस ऑफ ग्रॅटिट्यूड जर्नलिंग. आता ही थोडी टर्म नवीन आहे की सगळ्यांना जर्नलिंग काय हे माहीत नसतं. तर जर्नलिंग हा असा भाग आहे किंवा आता इथे आपण ग्रॅटिट्यूडचं बघतो आहे म्हणून मी ग्रॅटिट्यूडचं सांगते की जर्नलिंग म्हणजे काय की दिवसभराच्या आपल्या पूर्ण ॲक्टिव्हिटीजमध्ये संध्याकाळच्या वेळी किंवा रात्री झोपायच्या पहिले 5 मिनिट शांततेने बसून स्वतःमध्ये लक्ष केंद्रित करून एका कागदावरती किंवा एक डायरी करायची आणि त्या डायरीवरती आपल्याला दिवसभरात काय काय मिळालं किंवा कोणत्या गोष्टींनी आपलं आजचं काम भागलेलं आहे किंवा आपल्याला आज काय ब्लेसिंग मिळालं, ह्या ब्लेसिंग्सची आपण एक लिस्ट तयार करायची आणि त्याला 3 वेळा
थँक्यू 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 म्हणायचं. हे रोज जर केलं तर साहजिकच आपल्याला रोज मिळणाऱ्या ज्या काही जे ब्लेसिंग्सच म्हणू आपण, आशीर्वाद ब्लेसिंग्स जे आहेत रोजचे, ते जर आपण लिहत गेलो तर कदाचित वर्षभरामध्ये कितीतरी अशा गोष्टी असतील की ज्याच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केलेली असेल. आणि ज्या पण एक निसर्गाचा नियम आहे की ज्या कुठल्याही गोष्टीला आपण जर कृतज्ञ राहिलो किंवा आपण कृतज्ञता व्यक्त केली तर ती मल्टिपल होऊन आपल्याकडे परत येते. म्हणजे पैशाचं पण तसंच आहे, प्रेमाचं पण तसंच आहे. त्याच्यामुळे ही ग्रॅटिट्यूड जर्नलिंग ही खूप छान प्रॅक्टिस आहे. होऊ शकते एखादा व्हिडिओच मी याच्यावरती ग्रॅटिट्यूडवरती घेऊन येईल आणि त्याच्यामध्ये अगदी विस्ताराने सांगेल की कसं कृतज्ञता आपण व्यक्त करावी ते. त्याच्यानंतर फूड्समध्ये आपण ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स खाऊ शकतो. काकडी किंवा ज्याला सिमला मिर्च म्हणतो किंवा ग्रीन ॲपल खाऊ शकतो. हे सगळं खाल्ल्याने सुद्धा आपल्या हार्ट चक्र स्ट्रॉंग होतं. आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये सतत राहायचं. जेव्हा केव्हा आपल्याला पॉसिबल असेल, आपल्या घरचे झाडं असतील किंवा आपल्याला गार्डनमध्ये जाता येत असेल, लॉनवरती फिरता येत असेल. लॉनवरती फिरल्याने तर 2 फायदे आहेत. एक तर आपलं रूट चक्र पण स्ट्रॉंग होतो, कारण आपण जर बेअरफूट म्हणजे विदाऊट चप्पल जर आपण लॉनवरती किंवा हिरवळीवरती जर फिरलो तर आपल्या शरीरामधले टॉक्झिन्स जमिनीमध्ये निघून जातात आणि त्यामुळे आपलं रूट चक्र म्हणजे मातीशी संबंध आल्यामुळे आपलं रूट चक्र पण स्ट्रॉंग होतं आणि आपलं हार्ट चक्र पण स्ट्रॉंग होतं. त्याच्यामुळे सतत निसर्गाच्या सानिध्यात जेव्हा केव्हा जमेल जाण्याचा प्रयत्न करा. निसर्गाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करा. झाडांशी बोलण्याचा प्रयत्न करा. त्यातून आपल्याला खूप फायदे मिळतात. आणि नंतर की प्रेम, दया, माया हे तर आहेच, क्षमाशीलता तर आहेच. आता आपण कोणत्या क्रिस्टलचा उपयोग करू शकतो तर त्याच्यामध्ये रोज क्वार्ट्स तर हे इतकं छान आहे की हे अगदी म्हणजे सर्वांशी नातेसंबंध मेंटेन करण्यासाठी, प्रेम निर्माण होण्यासाठी याचा खूप उपयोग होतो. ज्यांचे लग्न जमण्यामध्ये आहेत किंवा ज्यांचे लग्न करायचे आहेत किंवा जे न्यूली मॅरिड आहेत किंवा जे कपल आहेत यांनी तर रोज क्वार्ट्स एकतर ब्रेसलेट म्हणून वापरावं किंवा याचा बॉल आपल्या घरामध्ये, रूममध्ये, आपल्या ऑफिसमध्ये ठेवावं आणि त्याचे छान इफेक्ट्स आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामुळे रोज क्वार्ट्स हे नातेसंबंध, प्रेम डेव्हलप करण्यासाठी अतिशय उपयोगी असं क्रिस्टल आहे. त्याच्यानंतर ग्रीन एव्हेंच्युराईन आणि ग्रीन जेडसुद्धा आपण वापरू शकतो. आता आपले गणपती बाप्पाचं डोकं मोठं, आपल्या गणपती बाप्पाचं मन मोठं, हार्ट मोठं आणि गणपती बाप्पाला सर्व काही समान आहेत. गणपती बाप्पामध्ये खूप दया, करुणा आपल्याला बघायला मिळते. सर्वांना माफ करतात. अगदी सर्व जे आहेत म्हणजे कुठेच गणपती बाप्पा भेदभाव करत नाही. सर्वांना गणपती बाप्पा आपलेसे वाटतात. आणि आपण हाच गणपतीचा गुण घेऊन आपणही हेच बिहेवियर आपल्या स्वतःमध्ये इन्कल्केट करायला पाहिजे की सर्व माझे आहेत. सर्वांना आपल्याला समान कसं बघता येईल, सर्वांना आपल्याला दया, माया, प्रेम, करुणा हे कसं प्रदान करता येईल आणि दुसऱ्यांच्या चुकांवरती फुंकर कशी घालता येईल आपल्याला, आपण दुसऱ्यांना माफ कसं करू शकू. कारण गणपती बाप्पा पण आपल्या बऱ्याच चुका माफ करत असतात. आपण अगदी हलक्याने घेतो गणपती बाप्पांना, है ना, पण त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा मोठेपणा किंवा त्यांच्या मोठ्या मनाचं आपल्याला दर्शन घडून येते. तर या गणपती उत्सवामध्ये आपण आपलं हार्ट चक्र पण गणपतीच्या मोठ्या हार्टप्रमाणे डेव्हलप करू शकतो, स्ट्रॉंग करू शकतो. तर मित्रांनो, आपल्या ह्या अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या हार्ट चक्राबद्दल आपण आज माहिती पाहिली की जे रिप्रेझेंट करतं सेल्फ लव आणि इतरांसाठी पण लव, इतरांसाठी दया, क्षमा. तर नेक्स्ट एपिसोडमध्ये आता आपण बघणार आहोत आपल्या थ्रोट चक्राबद्दल माहिती. जे थ्रोट चक्र जिथे ज्याला सरस्वतीचं अधिष्ठान आहे आणि जे एक कम्युनिकेशनचं स्किल आपल्याला प्रदान करतं. आपण इतरांशी कसं बोलायचं, आपल्या मनामधल्या भावना कशा व्यक्त करायच्या. ज्यांचं थ्रोट चक्र ब्लॉक असतं ते अतिशय मितभाषी असतात, बोलायला हिम्मत करत नाहीत किंवा बोलायला त्यांच्या मनामध्ये भरपूर काही चाललं असतं पण ते बोलू इच्छित नाहीत. तर अशा लोकांनी आपल्या स्वतःच्या थ्रोट चक्रावरती वर्क करायला पाहिजे. ते आपण पुढच्या भागामध्ये शिकणारच आहोत. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशाच नवीन
व्हॅल्यू देणाऱ्या व्हिडिओज मी घेऊन येणार आहे आणि तुमच्या ज्ञानामध्ये ग्रोथ करणार आहे. तर तुम्ही एकही व्हिडिओ माझा चुकवू नका. प्रत्येक व्हिडिओ अगदी शांततेने बघा आणि त्यातून काय तुम्हाला ॲप्लिकेशन करता येते. आता प्रत्येक व्हिडिओमध्ये मेडिटेशन मी सांगते आहे तुम्हाला, पण आता एका चक्राचं मेडिटेशन मला ॲक्च्युली प्रॅक्टिकली नाही करून दाखवता येणार. तर ही सिरीज संपल्यानंतर एक एपिसोड मी मेडिटेशन कसं करावं ह्याच्यासाठी घेणार आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला अगदी रूट चक्रापासून आपल्या क्राऊन चक्रापर्यंत आपण कसं मेडिटेशन करायचं हे शिकवणार आहे. तर थँक्यू. आजचा एपिसोड तुम्हाला आवडलाच असेल. पुन्हा भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. थँक्यू.